आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई। खून, दरोडा आणि बलात्काराचे फरार आरोपी जेरबंद। दामिनी पथकाची आता शहरात गस्त। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते पथकाचा शुभारंभ। मिरज ग्रामीण पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेल्या 3 कुख्यात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। यामध्ये खून, दरोडा, जबरी चोरी आणि बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश असलेल्या सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले याच्यासह त्याच्या 2 साथीदारांचा समावेश आहे। या धाडसी कारवाईबद्दल सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मिरज ग्रामीण पोलिसांचे विशेष कौतुक करून त्यांचा सत्कार केला। अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला मुख्य संशयित आरोपी सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले वय 32 राहणार बोलवाड हा 2018 पासून पोलिसांना गुंगारा देऊन गुन्ह्याची मालिका सुरूच ठेवून होता। मात्र ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे। त्याच्या सोबतच क्रांती जलवा भोसले वय 19 आणि विश्वनाथ शिसफुल भोसले वय 23 या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। सिराज भोसले याच्यावर मिरज ग्रामीण आणि कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत, तर इतर आरोपींसह मिळून एकूण 12 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मिरजेत नवनवीन उपाययोजना राबवल्या आहेत। याचाच एक भाग म्हणून महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले असून तुषार दोशी यांनी या पेट्रोलिंग टीमला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले। या कार्यक्रमादरम्यान विविध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। किरण चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर 15 वर्षांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। फरार आरोपींना जेरबंद केल्याबद्दल संपूर्ण टीमचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज ग्रामीणचे सोमनाथ वाघ, गांधी चौकचे संदीप शिंदे आणि वाहतूक शाखेचे सुनील गिड्डे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट M24 तास, मिरज।